नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलणार आहेत. हे जी हातात माया बघताय तुम्ही, ते हायटेक इंजेक्शन आहे. तर भरपूर शेतकऱ्यांचं प्रश्न होते की हायटेक जे इंजेक्शन आहे ते गाभण गायला चालते का, दुधावरच्या गायला चालते का, आजारी गाय असेल तर तिला चालते का, किंवा तुमच्या पाड्या आहेत लहान लहान तर त्याला चालतं आहे का. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं डोस आणि कोणत्या गायला चालतं आहे, कोणत्या गायला चालत नाही, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. तर पहिल्यांदा हायटेक जे इंजेक्शन आहे हे बघू शकता तुम्ही. तर हे कधी द्यायचं असतं, तर हे जे इंजेक्शन आहे तर तुमच्या गायला ज्यावेळेस पिसं होतील, गोचड्या होतील किंवा माश्या, जंतावरसुद्धा ह्या औषधाचा भरपूर इफेक्ट आहे मित्रांनो. तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला म्हणजे पिसू झालेत, गोचड्या झालेत, उवा झालेत किंवा माश्या झालेत, तर अशा कंडिशनमध्ये हे गायला इंजेक्शन तुम्ही देऊ शकता. तर हे इंजेक्शन कोणत्या गायला पहिल्यांदा चालत नाही ते आपण बघूया. तर जी गाय तुमच्या गोट्यातली प्रेग्नेंट आहे तर तिला चालत नाही मित्रांनो. जी गाय तुमच्या गोट्यावरती सध्या आजारी आहे, तिला आता सध्या ताप आलेला आहे किंवा आणखी कोणते तिला प्रॉब्लेम असतील, तर किंवा कोणती स्किनचा आत्ता सध्या तिला प्रॉब्लेम चालू आहे, तर त्या गायला तुम्ही हे औषध द्यायचं नाही मित्रांनो. आणि चालते आता कोणत्या ह्याच्यावरती, तर चालते आपल्याला जी गाय तुमची आत्ता सध्या प्रेग्नेंट नाही किंवा तिला कोणताच आत्ता प्रॉब्लेम नाही, फक्त तिला आत्ता सध्या गोचड्या झालेत किंवा उवा पिसवा हे झालेलं आहे, तर त्या गायीसाठी हे औषध चालते मित्रांनो. आणि जी काही कालवडी आहे तुमच्या लहान लहान त्यालासुद्धा चालते, पण कालवडीचं वय नाही म्हणला तर तुम्हाला 5 महिने तर पुढं कालवडीचं त्या वय पाहिजे. आणि ज्या गाय तुमच्या माझावरती आलेल्या आहेत म्हणजे कालवड ज्या माझावरती आलेत त्या गायीसाठी हे सुद्धा औषध एक नंबर आहे मित्रांनो. तर हे औषध तुम्हाला देताना तुम्हाला गायच्या मानेत द्यायचं आहे इंजेक्शनमार्फत. तर ज्या गाय आता ह्याचा आपण डोस बघूया. तर तुमच्या गोट्यावरती मोठी गाय, आता मोठी गाय म्हणजे तुमच्या गोट्यावरची 20 लिटर किंवा 25 लिटरची जी गाय आहे तर त्या गायसाठी तुम्ही 15 ml औषधे देऊ शकताय. तुमच्या गोट्यावरती लहान गाय म्हणजे समजा 15 लिटरची आहे, 16 लिटरची जी गाय आहे तर तिला आपण 10 ml देऊ शकतो मित्रांनो. जी तुमची गोट्यावरची जे पाड्या आहेत म्हणजे गाभ जायच्या मापच्या पाड्या आहेत तर त्यांना तुम्ही एक 7 ते 8 ml देऊ शकताय. आणि त्याच्यापेक्षा लहान म्हणजे 6 महिन्याच्या असतील किंवा एक 4 महिन्याच्या असतील तर त्या कालवणीसाठी पण तुम्हाला एक 3 ml डोस द्यायचा आहे. ह्याचा रिझल्ट एक नंबर आहे मित्रांनो, तुम्ही वापरून बघू शकताय. तर आपण एक 2 दिवस झाले ह्याला दिलेला आहे डोस प्रत्येक गायला. आता यातल्या 2-3 गाय आपल्या गाभण आहेत तर त्यांना आपण हे औषध दिलेलं नाही. तर लक्षात घ्यायचं आहे, गाभण गाय नाही औषध देऊ नका मित्रांनो. आणि औषध देताना तुमच्या गोट्यावरती जो कोणी तुमचा डॉक्टर आहे तर त्याच्या सल्ल्यानंच तुम्हाला औषध द्यायचं आहे. तुम्ही मनानं औषध देऊ नका मित्रांनो, नाही तर रिझल्टसुद्धा वाईट आहेत. लक्षात घ्यायचं आहे, तुमच्या गोट्यावर जी गाभण गाय आहे तिला चालत नाही, ताप आला आहे त्या गायलासुद्धा औषध चालत नाही. तर व्हिडिओ एकदम माहितीचा वाटला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा मित्रांनो. आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांना विनंती आहे की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे. आणि ज्या कोणी शेतकऱ्यांना आणखी कोणत्या औषधाची जर माहिती हवी असेल तर त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. मी प्रत्येक कमेंटवरचा रिप्लाय देत असतो मित्रांनो आणि त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवत जाईल. सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.